नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा जनादेश मिळाला। अर्थात निवडणुकीचे निकाल काय लागतात याच्याशी राज्याच्या अर्थव्यवस्थेला तसे काही देणे घेणे नव्हते। कोणत्याही युतीला किंवा आघाडीला सत्ता मिळाली असती तरी राज्याच्या तिजोरी समोर जी आव्हाने होती किंवा आहेत ती तशीच कायम राहिली असती। या पृष्ठभूमीवर लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने मोठे यश मिळवणाऱ्या महायुतीला यापुढे या बहिणींचे लाड कसे सुरू ठेवायचे हा प्रश्न नक्कीच पडला असेल। निवडणूक प्रचार काळात महायुतीने लाडक्या बहिणींना मिळणारे अनुदान 600 रुपयांनी वाढवून देण्याची घोषणा केली होती। हीच घोषणा आता महायुती सरकार समोर एक मोठे आव्हान ठरू पाहत आहे। डिसेंबरचे अनुदान काही भगिनींच्या खात्यात जमा झाले असले तरी ते पूर्वी इतकेच आहे। वाढीव अनुदानाच्या आश्वासनाचे काय हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोरीचा चाव्या आहेत। चाव्या त्यांच्या हाती असल्या तरी तिजोरीत भर घालण्याचे किंवा तिजोरीला लागलेली गळती रोखण्याचे काम त्यांच्या एकट्याने होणार नाही। अजित पवारांनी सध्या राज्याच्या अर्थकारणाला आर्थिक शिस्त लावण्याचा मानस बोलून दाखवलाय, परंतु राज्याची एकूणच आर्थिक परिस्थिती बघता कडक शिस्तीसोबतच राज्याचे उत्पन्न वाढवण्याचे तितकेच मोठे प्रयत्न गरजेचे आहे। अन्यथा दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या नादात राज्याची तिजोरी खंक व्हायची। महायुती सरकारने गेल्या 2.5 वर्षात राज्याच्या तिजोरीचा विचार न करता लोकाभिमुख योजना जाहीर करण्याचा सपाटाच लावला। लाडकी बहीण ही त्यापैकी केवळ एक योजना आहे। आता या घोषणांपासून सरकारला माघार घेता येणार नाही आणि त्यांची पूर्तता करायची तर तिजोरी तितकी समृद्धही नाही। शेवटी सगळी सोंगे आणता येतात, पैशांचे सोंग आणता येत नाही याची जाणीव त्रिमूर्तीला आता होत असे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।